नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। महिलांनी वाहिली विठुरायाची पालखी, केली सुरुवात सामाजिक सुधारणेची। अलिबागमध्ये एकतरी वारी अनुभवावी या अंतर्गत विठ्ठलाची दिंडी विविध सामाजिक संस्था एकत्रित करून उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा सौ उज्ज्वला चंदनशिव यांनी पुढाकार घेऊन अशी दिंडी शिवाजी चौक विठ्ठल मंदिर ते वर्सोली विठ्ठल मंदिर घेण्यात आली। या प्रसंगी उज्ज्वला चंदनशिव यांनी पुढाकार घेऊन विठुरायाची दिंडी स्वतःच्या तसेच विविध महिलांच्या खांद्यावर अनवाणी पायांनी विठुनामाचा गजर करत भक्तिभावाने पालखीला खांदा लावून नेली आणि एक अनोखी परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली। स्त्री शक्तीचा जागर झाला आणि विठुरायाच्या आशीर्वादाने पालखी सोहळा हा स्त्रियांचा सुद्धा अधिकार आहे हे सिद्ध केले। न दमता अत्यंत भक्तिभावाने, आदराने, प्रेमाने, विठ्ठलाच्या आशीर्वादाने सर्वांना सोबत घेऊन उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव चव्हाण यांनी आम्ही पण रुक्मिणी, पार्वती, आदिशक्ती, आदिमाया यांचे रूप आहोत हे दाखवून दिले व स्त्रियांना आदराने वागवता आले पाहिजे हे समाजामध्ये एक नवीन प्रथा पाडून सिद्ध केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग। पालखी पुढे ना त्याच्या मागे मुलं असंही राहुल मार मला अगं दे अगं ती अशी धरण्यासाठी मोठी आहे ना नाव विचारलं पाहिजे नेमकं तुम्हाला एक चौक मिळेल किंवा मारुती चौक। विठ्ठल 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 हरि ओम विठ्ठला।